एक ब्रेकिंग न्यूज, चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा आता राजीनामा घेण्यात आलेला आहे। चाकणकरांनी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिलाय। तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। या संदर्भात काही दिवसांपूर्वी खरं तर राष्ट्रवादीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये आक्रमक पवित्रा सगळ्या आमदारांनी घेत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सुद्धा पक्षाच्या काही लोकांनी म्हटलं होतं आणि आता अखेर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। राजीनाम्याची ही प्रत TV9 मराठीच्या हाती आलेली आहे। आपण हा राजीनामा पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, अखेर चाकणकरांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा या ठिकाणी झालेला आहे, काय अधिकची माहिती? गेल्या अनेक दिवसांपासून रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा या सगळ्या संदर्भात सातत्यानं मागणी होत होती। या सगळ्या संदर्भात आता रुपाली चाकणकर यांनी आपला महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जो आहे तो ट्विट करून त्यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी ट्विटमध्ये एक खरं तर स्पष्टीकरण दिलंय की खऱ्याच प्रकरणात पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटे सत्य असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमातून होत आहेत ते वेदनादायक आहेत। सत्य प्रखरतेनं सिद्ध होईलच। हा तपास पारदर्शकतेपणे व निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी यापूर्वीच मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे। आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरती यांच्याशी संपर्क साधलेला आहे। चर्चेतून मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देत आहे अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे आणि खऱ्याच प्रकरणात त्यांची संपूर्ण एक स्पष्ट भूमिका जी आहे ती त्यांनी दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आता रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की रुपाली चाकणकर या भोंदू बाबा खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवरती सदस्य होत्या। त्यामुळे सभागृहात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रस्टवरच्या सर्व सदस्यांची जी आहे ती चौकशी होणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। जर रुपाली चाकणकर यांच्या चौकशीमधनं काही महत्त्वाच्या बाबी समोर येणार का, कारण की त्यांचे फोटोज व्हिडिओ अनेक समोर येत होते भोंदू बाबा खरात। नक्कीच अक्षय, थोडंसं थांबवते आपल्यासोबत।